इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या तपोभूमी सिंहस्थ नगरीत आषाढ शुक्ल द्वितीयेच्या मुहूर्तावर श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटी यांच्या वतीनं जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा अत्यंत वैभवशाली आणि भक्तिभावाने प्रारंभ करण्यात आला. महंत श्री भक्ती चरणदास गुरु हरदेव दासजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या महोत्सवामुळे संपूर्ण नाशिक नगरी भक्ती सागरात न्हाऊन निघाली. श्री जगन्नाथपुरी रथयात्रेत भगिनी सुभद्रा आणि बंधू बलभद्र यांच्या विग्रहाचे विद्युत पूजन, नयन मनोहरी शृंगार आणि महाभोग संपन्न झाला. रथयात्रा अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टँड, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, रविवार कारंजा, नेहरू चौक, मेन रोड, सीता गुफा मार्ग, श्री काळाराम मंदिर, नागचौक, कृष्णनगर येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात रथयात्रेची सांगता झाली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री जगन्नाथपुरी रथोत्सव 16 जुलै ते 29 जुलैपर्यंत चालणार आहे. यात विविध आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याचा नाशिकमधील सर्व धर्मप्रेमी आणि समाज बांधवांनी या अलौकिक सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होऊन प्रभूचरणी लीन व्हावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.